सो हे गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरी वर्कचं बेसिक वर्क कसं करतात ते सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता, आरी वर्कचा पहिला जो दिवसचा क्लास असतो त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टिचेस आहेत ते शिकवत असतात। तर तुम्ही बघू शकता की हे कोणत्या कोणत्या टीचर्स आहेत। तर हे सुद्धा टीचर्स आपल्याला त्या आरी वर्कच्या पहिल्या क्लासमध्ये शिकवत असतात। तर गाईज, तुम्ही बघू शकता फ्रेंच नॉट बीट्स आणि हे आहे सिक्वेन्स फ्रेंच नॉट। हे जे स्टिच आहेत ते आपल्याला शिकवत असतात पहिल्या दिवसामध्ये, आरी वर्कच्या पहिल्या दिवसामध्ये। तर आरी वर्कच्या दुसऱ्या दिवसामध्ये काय शिकवतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर गाईज, तुम्ही बघू शकता की आरी वर्कचा जो दुसरा दिवस असतो त्या दुसऱ्या दिवसमध्ये आपल्याला हे जे फ्लावर आहेत ते शिकवत असतात। तर हे फ्लावर मी त्याच्यासाठी अर्धच केलं आहे, कारण की हे मी तुम्हाला करून दाखवणार आहे की कसं करतात म्हणून। आणि हे सुद्धा कसं करतात, आणि हे गुलाबाचं फूल आहे हे कसं करतात हे सुद्धा मी कंप्लीट केलेलं नाही आहे, कारण की मला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे। त्याच्यासाठी मी अर्धच ते करून घेतलेलं आहे। तर गाईज, आरी वर्कच्या दुसऱ्या दिवसामध्ये हे शिकवतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर जर का तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकन जरूर दाबा, जेणेकरून यानंतरचे जेही काही व्हिडिओ मी अपलोड करेल यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला मग आता आपण व्हिडिओ स्किप न करू आणि आपला वेळसुद्धा वाया न घालवून व्हिडिओला सुरुवात करू। तर गाईज, आता तुम्ही बघू शकता की सुईमध्ये मी धागा जो आहे तो ओळलेला आहे। आणि हा धागा कोणता आहे तर हा सिल्क धागा आहे। आपल्याला याचे 8 पदर एवढा हा धागा घेऊन घ्यायचा आहे। तर गाईज, तुम्ही बघू शकता की हा 8 पदर एवढा धागा आहे। आणि धाग्याला जे आहे ते आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे इथं, आणि गाठ मारल्यानंतर आपल्याला खालून टाकायचं आहे आणि वरून काढायचं आहे। ते मी कसं स्टेप बाय स्टेप करते ते तुम्हाला फॉलो करायचं आहे। सो गाईज, आता तुम्ही बघू शकता कसं सुंदर असं फ्लावर जे आहे ते आपलं तयारच होत आहे। तर हे फ्लावर कसं तयार करायचं तर आता बघा तुम्ही, हे असं पेन्सिलने आपल्याला आखून घ्यायचं आहे। आखल्यानंतर आपल्याला सुई जी आहे ती अशी वरच्या साईडने काढायची आहे। आणि वरच्या साईडने काढल्यानंतर आपल्याला हे असं आपल्या बोटामध्ये असं धरून ठेवायचं आहे। आणि धरल्यानंतर त्याच्याच बाजूला आपल्याला अशी आतमध्ये टाकायचं आहे। आतमध्ये टाकल्यानंतर हे आपल्या फिंगरमध्येच असं आपल्याला ठेवायचं आहे। आणि फिंगरमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला असं त्याच्यामधून असं बाहेर काढायचं आहे। तर गाईज, तुम्ही बघू शकता असं काढल्यानंतर आपल्याला त्याच्याच पुढं असं परत एक टाकून घ्यायचा आहे। आपला टाका जो आहे तो व्यवस्थित येतो। आता आपल्याला परत काय करायचं आहे, परत आपल्याला असं वरती काढून घ्यायचं। वरती काढल्यानंतर आपल्या बोटामध्ये आपल्याला असं ठेवायचं। तर आता आपण हा धागा जो आहे तो वरे काढलाच आहे। काढल्यानंतर आपल्याला आपलं फिंगर जे असते ना, आपल्याला आपल्या बोटाच्या मधामध्ये असं पकडून ठेवायचं आहे। पकडल्यानंतर आपल्याला त्याच्या साईडला आपल्याला असं एक छिद्रामध्ये ते टाकून द्यायचं आहे। टाकल्यानंतर आपल्या हातामध्ये हा जो धागा असतो आपला, तो व्यवस्थित असा आपल्या हातात असायला हवा। टाकायची सुई आपल्याला याच्या मधामध्ये यायला हवी। आणि मधामध्ये आल्यानंतर आपल्याला हा जो धागा आहे आपल्या हातचा तो सोडून द्यायचा। आणि हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तयार होत आहे। परत आपल्याला असंच करायचं आहे। असं फिंगरमध्ये असं दाबून ठेवायचं आहे। दाबल्यानंतर परत आपल्याला इथं टाकून घ्यायचं। नंतर टाकल्यानंतर आपल्याला जिथं हवा आहे असं टाकायचं आणि टाकल्यानंतर वरे काढायचं। वरे काढल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की कसं फूल जे आहे आपलं ते तयार होत आहे। परत आपल्याला तसं स्टेप बाय स्टेप असं करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, आणि हे जे आहे आपल्याला असं बघू शकता तुम्ही। ज्या प्रकारे मी करत आहे त्याच प्रकारे जर का तुम्ही स्टेप फॉलो केले तर आरी वर्क जे आहे ते तुम्हाला एकदम परफेक्ट असं येणार आहे। फक्त पहिल्या दिवसपासून तर शेवटचा जो दिवस येईल तोपर्यंत जर का तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या माझ्या स्टेप जे मी शिकवत आहे तर तुम्ही आरी वर्क एकदम परफेक्ट शिकणार आहे। तर गाईज, पूर्ण व्हिडिओ वॉच
करा, म्हणजे तुम्हाला ते कळेल. तर आता तुम्ही बघू शकता की जे फूल आहे, आपलं जे डिझाईन आहे फुलाची तयार झालेली आहे. तर आता मधामध्ये त्याच्या ग्रीन कलरची डिझाईन मी कशी बनवते ते तुम्ही बघा. तर आता सर्वात अगोदर आपल्याला जे सुई आहे ते वरे ओढून घ्यायचे आहे. नंतर परत खालच्या साईडने ते टाकून द्यायचे आहे. टाकल्यानंतर असं ते तयार होईल आणि तुम्ही बघू शकता की कसं ते तयार होत आहे. तर खालच्या साईडने टाकल्यानंतर जो गॅप आहे तो आपला कमी होऊन जाणार आहे आणि परत मग तुम्हाला वरच्या साईडने ते ओढायचे आहे. आता ते खालच्या साईडने गेला, आता परत वरच्या साईडने ओढायचं आहे. सुई वरच्या साईडने ओढायची आहे आणि परत ते खालच्या साईडने टाकायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला जे मधामध्ये जे ग्रीन कलर तयार करायचा आहे तो गोल, तर तो अशाच प्रकारे तयार होऊन जाणार आहे. तर तुम्हाला जर करायचं असलं तुम्ही असं करू शकता किंवा तुम्ही तिथं एक मिररसुद्धा लावू शकता. तर गाईज तुम्ही बघू शकता सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला इथं पाण्याचा शेप मी दिलेला आहे. तर पानाचा शेप दिल्यानंतर पान कसं तयार करायचं तर स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा. अगोदर आपल्याला त्याच्या टोकापासून खालच्या साईडने एक अशी रनिंग स्टिच बोलतात त्याला, असे करून घ्यायचे आहे. परत त्याच्याच टोकापासून वरती आपल्याला टोकाच्या थोडं खालती आपल्याला असं सुई जे आहे ते काढायची आहे. मग नंतर फिंगरमध्ये आपल्याला पकडून ठेवायचे आहे, जसं की आपण फ्लावरमध्ये केलं. फिंगरमध्ये पकडल्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे आणि जे आपण रनिंग स्टिच मारली होती त्याच्याच साईडला आपल्याला एक वरती आपला जो धागा आहे तो खेचून घ्यायचा आहे आणि परत साईडला खाली खेचून आपला जो धागा आहे आपल्या हाती असायला हवा आणि हाती असल्यानंतर परत या साईडने टाकायचं आणि टाकल्यानंतर त्याच्यामधून घ्यायचं आणि मागच्या साईडने असं पॅक करून घ्यायचं. तर गाईज आता तुम्ही बघू शकता की फ्लावरची डिझाईन पानाची डिझाईन जी आहे ती सुद्धा तयार होत आहे. तुम्हाला जर असंच पान शिकायचं असेल तर तुम्ही हे स्टेप फॉलो करू शकता. आता या साईडने काढल्यानंतर परत या साईडने खाली टाकायचं, मधामधून सुई आपली वरती काढायची आणि वरती काढल्यानंतर असं हातचं एक साईडचं सोडून द्यायचं आणि परत त्याच्या मागे आपल्याला सुई जी आहे त्या आत बाजूने टाकून द्यायची आहे. परत आपल्याला जे आपण निशाण केलेलं आहे पान बनवण्यासाठी पेन्सिलने, आपल्याला त्याच निशाणावरती ती सुईचं टोक जे आहे ते टोचायचं आहे आणि जे पान आहे आपलं ते पूर्ण करून घ्यायचं आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता की सर्वात अगोदर आपण कमी अंतर घेतलेलं आहे. जसं जसं स्टेप बाय स्टेप आपण पुढे ओढत आहो आपण तशी मोठं अंतर जे आहे ते आपण घेत आहोत. तर तुमच्या समोरच आहे की मी ती कशी करत आहे. तर गाईज तुम्हाला सुद्धा असं जर बनवायचं असेल पान तर तुम्ही एकदम जवळ सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला तुमचं पान खूप असं ब्रॉड आणि हिरवगार जर दिसायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. आता मी थोडं सुट्टं घेतलेलं आहे. मी आता हे फक्त शिकायचं आहे म्हणून मी करते. जर आपल्याला खरंच आपल्या ड्रेस ब्लाऊजवरती जर असं तयार करायचं असेल तर तुम्ही ते खूप फिनिशिंगने करू शकता आणि खूप जवळ करू शकता. तर आता आपलं जे पान आहे ते तर तयार झालेलंच आहे गाईज. तर आता दुसरं जे फूल ते कसं तयार करतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. तर आता तुम्ही बघू शकता ही दुसरी डिझाईन आहे. ही सुद्धा आपल्याला फिंगर मधामध्ये पकडून सेम स्टेप बाय स्टेप तशीच करायची आहे. आता हे पकडले मी फिंगरच्या मधामध्ये पकडल्यानंतर आपल्याला परत खाली सुईचं टोचायचं आहे. टोचल्यानंतर परत आपल्याला जेवढं अंतर हवं असेल आपण तेवढं अंतरावरून बाहेर काढू शकतो आणि जो आपल्या हातात आपण धागा घेतलेला आहे तो सोडू शकतो. तर तुम्ही बघू शकता की ते आणि त्याच्या मागे परत आपल्याला ते डिझाईन तशी राहायला हवी. त्याच्यासाठी त्याच्या मागे आपल्याला एक असा टाचा द्यायला हवा. तर असंच आपल्याला करायचं आहे. परत त्याच्या साईडला आपल्याला सुई जी आहे
ते सुईचं टोक जे आहे ते बाहेर ओढायचं आहे. बाहेर ओढल्यानंतर आपल्या बोटाच्या मधामध्ये ते आपल्याला धागा जो आहे तो धरून ठेवायचा आहे. धरल्यानंतर सुई परत आतमध्ये टाकायची आहे आणि तुम्हाला जेवढं अंतर लागेल तुम्ही तेवढं अंतर घेऊन ते असं परत त्याच्या मागे ते व्यवस्थित आपला जो धागा आहे तो फिनिशिंग अशी दिसायला हवी, त्याच्यासाठी आपल्याला परत टाचा करायचा आहे. नाहीतर टाचा जर का आपण नाही मारला तर ते जो धागा आपण असा केला डिझाईनसाठी तो धागा समोर चालला येईल आणि ते डिझाईन आपले तयार होणार नाही. तर गाईज तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपलं जे फ्लॉवर आहे, जे डिझाईन आहे ते तयार होत आहे. तर आरीवर्कच्या दुसऱ्या दिवशी हे शिकवतात, तर तुम्हाला सुद्धा हे असंच करायचं आहे. आणि परत खालच्या साईडने आपल्याला तो धागा जो आहे तो ओढून घ्यायचा आहे. तर गाईज असंच आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण करून घ्यायचं आहे. तर आता गुलाबाचं फूल कसं बनवतात तर ते बघा. तर पहिली लाईन सोडून द्यायची, परत दुसऱ्या लाईनमध्ये असं टाकायचं आहे आपल्याला आणि टाकल्यानंतर आपल्याला परत एक लाईन सोडून तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला टाकायचं आहे व्यवस्थित आणि असा ढिला सोडायचा आहे, म्हणजे जे फूल आहे आपलं तसं व्यवस्थित दिसायला हवं. परत एक लाईन सोडून दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला जे फूल आहे, जे डिझाईन आहे आपली ते तयार करून घ्यायचे आहे. जोपर्यंत हे धागे आपल्याला दिसत आहे ते पूर्ण भरत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्टेप फॉलो करायचे आहे, तेव्हाच आपलं फूल व्यवस्थित दिसेल, सुंदर दिसेल. तर गाईज मला आशा आहे की तुम्हाला हे जे मी सोप्या पद्धतीने सांगितलं ते कळलं असेल आणि तुम्ही माझा एवढा व्हिडिओ वॉच केला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद गाईज.